तर नमस्कार भाऊंनो, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला ब्लॉग आहे म्हणजे दहीहंडी स्पेशल ब्लॉग आहे तो म्हणजे शिर्डीमधला। तसं मी मागे रील टाकली होती का मी दहीहंडी निमित्त आपल्या शिर्डीमध्ये जात आहे आणि मला आयोजित केले आपले बॉबीज बँडचे ओनर म्हणजे बॉबी दादा आणि आपले मोहिनी ब्रॉस बँडचे ओनर म्हणजे शशांक दादा। तर दोघं म्हणत होते का या शिर्डीमध्ये आपलं धुमाकूळ राहील म्हणजे ब्लॉग वगैरे शूट करण्यासाठी आणि माझ्याकडे दोन ऑप्शन होते। चांदवडला आपला देव आमलेदार बँड म्हणजे आपले सर्वांचे लाडके जीवलग म्हणजे रमा दादा, तर ते पण होते तिथं। तर मी विचार केला चांदवडला जावं का शिर्डीला जावं, पण म्हटलं शिर्डीला जाऊ कारण की म्हणजे बरेच लोकांना भेटलो तर नाही मी तिथं शिर्डीमध्ये, तर भेटणं पण होऊन जाईल त्या हेतूने आणि बघू नवीन नवीन गाड्या ओपनिंग आहे म्हणजे माऊली बँड कोळपेवाडी, तर त्या गाडीची सुद्धा ओपनिंग होती। तर म्हटलं जाऊन येऊ आणि आपल्या कसमध्ये पट्ट्याच्या 4-5 गाड्या आहेत। तर चला तर माझा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपण शिर्डीमध्ये पोहोचू लवकर। आता मी सध्या सिन्नरमध्ये पोहोचलेलो आहे आणि इथून अजून 55 किलोमीटर आहे म्हणजे नाशिकपासून ब्लॉगचं शूट नाही केला मी, डायरेक्ट सिन्नरमध्ये ब्लॉग शूट केला आहे। आणि माझ्यासोबत आहे आपले प्रवीण दाजी, होऊन घ्या प्रवीण दाजी सुद्धा आहेत। तर आम्ही दोघं निघालो आहे आणि माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पुढे जाऊन खूप धुमाकूळ राहील असं वाटतं कारण की आपले जेवढे सटाण्याचे जेवढे यूट्यूबर आहेत सचिन खिल्लारी, चेतन दादा आणि जेवढे दिनेश दादा वगैरे जेवढे आहेत ना तेवढे येणार आहेत। तर आपल्या शिर्डीमध्ये सचिन दादा नवीन ब्लॉगर आहेत म्हणजे आमची ओळख नाही आली, फक्त फोनवर बोलणं झालं, तर ते पण भेटतील आणि आपण सगळं बँड कलाकारांची ओळख करून देणार आहेत। तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, धन्यवाद। आणि आज उघडा आहे तर खूप छान वाटलं का पाऊस उघडा आहे आणि लवकरच आता लवकरच शिर्डीमध्ये पोहोचतोय। शिर्डीवर येतो तुमच्या भेटीसाठी, तुम्ही या माझ्या भेटीसाठी आणि आपण भेटू। मी येतो चालू पण फर्स्ट टाइम चालले तुमच्या कार्यक्रमामध्ये शिर्डीला, तर बघू शिर्डीची पब्लिक या तुम्ही नक्की भेटू आपण तिथं। आणि शिर्डीमध्ये दहीहंडी फर्स्ट टाइम बघतोय आणि खूप छान म्हणजे दहीहंडी होत असेल कारण की 10 बँड आपल्या कसमध्ये पट्ट्याचे लावले आणि आता मी शिर्डीमध्ये पोहोचलोय आणि पहिलीच आपली गाडी बाळासाहेब बँड कडं मला घेऊन जाईल। तर बघू शकता बाळासाहेब बँड पुढं सरळ आहे ना ती पुढं पार्किंगमध्ये बाळासाहेब बँड लावली। सगळ्यात पहिले बाळासाहेब बँडचंच दर्शन झालं आणि ट्रस्ट जेवणाचं दर्शन बाळासाहेब बँड। नमस्कार। तर सगळ्यात पहिले आपण बाळासाहेब बँडकडे आलो, सगळे टीम इकडेच बसले असतील। आज बाळासाहेब बँडचं पहिला शूट घेतलं मी आणि आपले कलाकार अमोल भाऊ, फोन नाही उचलला तुम्ही माझा, बघू शकता अमोल भाऊ, सगळी टीम आहे इथं बघून घ्या, बघा 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 अवतार त्यांची। शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे मी। साई बाबा नाही तर भावांना बघू शकता आपण शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे आणि शिर्डीमध्ये साईबाबाचं दर्शन झालं
तर आता तुम्हाला मी सगळं दहंड दाखवल. बघू शकता इकडचं वातावरण, साईबाबाचं मंदिर. तर फर्स्ट टाइम माझं शिर्डीमधला आज प्रोग्राम होता. तर शिर्डीमध्ये येऊन मला खूप छान वाटलं. दर्शनाला तर येत होतो मी, पण प्रोग्रामला फर्स्ट टाइम आलो. बघून घ्या साईबाबाचं दर्शन. तर आपण शिर्डीमध्ये पोहोचलो. मला बँड गाडी पण दाखवली कुठं लावली होती ती. आणि आपले बाळासाहेब बँडचे खूप छान असे टिंकी वादक म्हणजे आमचे जिगरी यार म्हणजे रोहित दादा ते आपल्यासोबत आहे. आणि शिर्डीचे म्हणजे सचिन दादा, त्यांचा आम्हाला खूप प्रतिसाद राहतो. म्हणजे सचिन दादा तर त्यांचं 2 दिवसापासून फोनवर फोन चालू होते. दीपक दादा या का म्हणजे तुमची सगळी सोय शिर्डीची आम्हीच करून देऊ. आणि ते प्रॉपर शिर्डीचेच आहेत. आणि त्यांनी म्हणजे आमची भेट तर कधी झाली नव्हती, फक्त कॉलवर बोलणं होतं. त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. आता तेच आपल्याला सगळं गाईड करणार आहे का कुठं बँड आणि कुठं कोणती बँड आहे. तर चला तर आपण सगळं बघू. आणि सतीश दादा आपल्यासोबत श्री गणेशा बँडची सोनूभाऊचे भाचे म्हणजे सतीश दादा पण आपल्या भेटीसाठी आले. तर चला तर आपण पुढे जाऊन बघू. भावांनो, हे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर म्हणजे सगळ्यात पहिले दहीहंडीची सुरुवात आपली हनुमानाच्या मंदिरापासून होती. तर बघू शकता इथं दहीहंडी पण लावलेली. आणि तर इथून आपली सुरुवात आहे. तर तुम्ही चला तर पुढं आपण बघू कुठं कुठं दहीहंडी आहेत. इथून 1 नंबर सुरुवात. आणि हनुमानाचं मंदिर, साईबाबाचं दर्शन बी केलं असतं आपण, पण गर्दीमुळं मध्ये नाही जात आमदार. तर चला पुढं जाऊ. तर इथून आपली सुरुवात होती. तर पुढचं सगळं तुम्हाला मी दाखवत जाईल. कोणत्या गल्लीमध्ये कोणती दहीहंडी आहे, कोणतं मंडळ आहे, ते बी तुम्हाला सगळं दाखवून द्यायचा प्रयत्न करील. तर बघू शकता खूप छान अशी दहीहंडी साजरा होती. एवढं तर मी कुठं पाहिलं नाही. नाशिकमध्ये सुद्धा एवढं राहत नाही. म्हणजे सांगायला गेलं ना, प्रत्येक ठिकाणी एक राहते. आणि इथं एकमेव ठिकाणी असं तर बघू शकता दहीहंडी. तर सगळे आपली टीम बघू शकता इकडं आहेत. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सगळं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेल. आणि इथं श्री चावडी म्हणजे सगळं साईबाबाचं आपलं जुनं म्हणजे मंदिरं वगैरे बघू शकता मंदिर. आणि मंदिरापुढंच एक्झॅक्ट गाडी लावलेली आहे बाळासाहेब बँड निफाड. तर गाडी तुम्हाला मी दाखवल पूर्ण. बघू शकता बाळासाहेब बँड निफाड इथं आलेली गाडी. आणि मंदिर बी बघू शकता. सगळ्यात पहिले पोचली गाडी म्हणजे बाळासाहेब बँड. तर ती गाडीला काल इथं प्रोग्राम होता राहतामध्ये. तर आपले पॅड मास्टर आहेत दादा इथं काय करत. तर आपली गाडी इथं पोचलेली आहे बघू शकता. सगळे मंडळी हाय का रे हो सिंगर ड्रायव्हरला आम्ही त्याला खाली उतरायची परवानगी नाही. तर हाय खाली उतरायची परवानगी नाही तुला. तू खाली उतरूच नको डायरेक्ट. आता तुला तिथंच बसून राहायचंय हा ना. तर सगळ्यांचं आता गाडी सगळ्यात पहिली गाडी आहे ना आपली 8 गाड्यांमधून बाळासाहेब बँड निफाड म्हणजे अमोल भाऊची गाडी. तीच 1 नंबर इथं आली. म्हणजे ज्याने त्यांना आहे ना काल इथं राहतामध्ये प्रोग्राम होता. तर इथंच त्यांनी मुक्काम केला. तर पहिली गाडी लागणार आहे आपली बाळासाहेब बँड निफाड. मग नंतर बॉबीज बँड वगैरे येतील बॉबी भाऊची. तर ती पण गाडी दाखवल. आणि आपले ऑर्गन मास्टर दीपक दादा पण आहे तिथं. आणि त्यांचे बंधू कैलास भाऊ ते पण येतील. आणि दोघं भाऊंना आपण सोबत उभं करू. हा ते त्यांचे तर पहिली ओळख राहतील. गाडीला 5 तास लागतात. 2 तासात. ड्रायव्हर एकदम भयंकर ड्रायव्हर आहेत. आणि तुम्ही यांना तर ओळखतात, यांना कोणी ओळखत नाही असं तर होणार नाही. रोहित भाऊ आणि अमोल दादा तिकडं चाले. नमस्कार शेठ. अमोल भाऊ आणि दादा पण आलेत. तर सगळे इथं आपली मंडळी आलीत. आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा. शिर्डीतला सगळा ब्लॉग मी शूट करून तुम्हाला दाखवल. गाडी ओपन केलेली आहे तर बघू शकता.
तर भावांनो खूप छान असं दर्शन झालं. सचिन दादाने आपलं खूप छान असं दर्शन करून दिलं. तर मला शिर्डीमध्ये येऊन खूप चांगलं वाटलं आणि माझा ब्लॉग पूर्ण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला साईबाबाचं दर्शनसुद्धा होणार आहे आणि सगळं दाखवणार आहे का कुठं कुठं आपलं दहीहंडी साजरा होणार आहे काय. तर माझा ब्लॉग बघत राहा आणि खूप मला आनंद वाटतंय का शिर्डीमध्ये आज चांगलं दर्शन झालं का सचिन दादांमुळे आपलं दर्शन चांगलं सुखरूप झालंय. तर बघत राहा आणि त्यांच्याही इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा.
हमसे जमाना खुद है, जमाने से हम नहीं।
हॅलो तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन 1 2 3 4 तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन तुला खांद्यावर घेईन तुला पालखीत मिरवीन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन
अगर छुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे, तुझको दिल की बात बता देंगे। अगर छुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे, तुझको दिल की बात बता देंगे। अब मेरा Thank you.
तर खुद उल्हास अवतार कुणी किती बी करू दे हवा बनावा यमदेव जरी रेडावर बसून आला का नाही तरी आपण हातात उभं राहायचं की आपला अवतार बघून तर रिहायची खट्टी पाहिजे अशी टर्न नाही कुणी किती बी करू दे हवा कुणी किती बी करू दे हवा तुमची घाई नका लावू पुढे मागायला येऊ कशी कशी मागायला येऊ कशी मला जायचं एक दरार घ्या ना.
Para,